नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. आपल्याला पडलेले मार्क्स व कट ऑफ हा विषय बाजूला ठेवून स्वतःला सकारात्मक कसं ठेवता येईल हे बघणार आहोत. जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच आपलं मत कमेंटमध्ये मांडा. आज टेटचा निकाल लागला आहे आणि बरेच विद्यार्थी निकालासंदर्भात टेन्शन घेत आहे. पण लक्षात ठेवा, निकाल म्हणजे शेवट नाही, एक नवीन सुरुवात आहे. आपला निकाल जरी लागला असेल, काहींना कमी मार्क्स पडले असतील किंवा काही विद्यार्थ्यांना जास्त मार्क्स पडले असेल, पण त्याच्यात न जाता कोणासोबत कम्पेअर न करता आपण स्वतः काय करता येईल, इथून पुढची दिशा काय असेल याबद्दल विचार केला पाहिजे. तुम्हाला किती मार्क्स मिळाले यापेक्षा तुम्ही काय करणार आहात हे जास्त महत्त्वाचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, कट ऑफ हा दरवर्षी बदलत राहतो. त्यामुळे जर तुमचे मार्क्स बॉर्डरलाईनला आहेत तर अजूनही आशा आहे की आपण काहीतरी सकारात्मक केलं पाहिजे. निकाल अपेक्षेपेक्षा कमी आला तरी निराश होऊ नका. ही संधी तुमच्या मेहनतीचं मोजमापन नाही. निकाल येत राहतील, परीक्षा देत राहू आपण आपलं स्वतःवर काहीतरी एक आता याच्यावरनं आपल्याला एक समजलं असेल की यानंतर आपल्याला अजून काय करता येईल, आपण कोणत्या गोष्टीत कमी पडलो यावर भर द्यायचा आणि पुढची परीक्षेत आपल्याला यापेक्षा जास्त मार्क्स कसे पडतील ही अपेक्षा बाळगायची. पुढच्या टप्प्यासाठी म्हणजेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, मेरिट लिस्ट, अधिकृत वेबसाईटवर लक्ष ठेवा आणि अफवांवर विश्वास मुळातही ठेवू नका. आपण या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच बघणार आहोत की आपण स्वतःला मोटिवेट कसं करता येणार. आता रिझल्ट लागला आहे, त्याबद्दल आपण काही करू शकत नाही, पण स्वतःला मोटिवेट कसं करता येणार या संदर्भात मी हा व्हिडिओ बनवला आहे. इथं आपणास एकच सांगेन, मन शांत ठेवा, व्यायाम करा, सतत व्यायाम करा, वाचन करा आणि सकारात्मक विचार करा. मी तुम्हाला वारंवार तेच सांगतो आहे, सकारात्मक विचार करा. यामुळे आत्मविश्वास तुमचा जो आहे तो टिकून राहील. आपला जर स्वतःच आत्मविश्वास टिकला, सेल्फ मोटिवेट राहिलो तर आपल्याला कोणीही रोखू शकत नाही. आणि हेच महत्त्वाचं आहे, स्वतःवर विश्वास ठेवा. बाकी कोण काय म्हणतं आहे, कोण आपल्याला काय म्हणतं आहे, कमी मार्क्स पडले, याला तर इतके पडले, आपण स्वतःला कोणासोबत कम्पेअर अजिबात करू नका. कारण की आपण काय मेहनत केली, त्या विद्यार्थ्यांनी काय मेहनत केली किंवा आपण चांगली मेहनत केली असेल, त्यांनी कमी केली असेल, पण त्याला जास्त मार्क्स पडून गेले. होईल, आपलं देखील चांगलं होईल. कोणावरही टीका करू नका. मित्रांनो, एक परीक्षा तुमच्या आयुष्याचा निर्णय करत नाही. मेहनत कधीही वाया जात नाही. मुळात म्हणजे आपण जी मेहनत केली आहे, सातत्य टिकवून ठेवलं आहे, परीक्षेसंदर्भात वारंवार जो अभ्यास केला आहे, रिव्हिजन केली आहे, आपली मेहनत कधीच वाया जाणार नाही. मेहनत कधीच वाया जाणार नाही. आज नाही तर उद्या यश तुमचंच आहे, हे 100%. म्हणून धीर धरा, हसत राहा आणि तयारी सुरू ठेवा. पुढच्या परीक्षेला आपण कसं सामोरं जाऊ याबद्दल विचार करत राहा. विचार करा म्हणजे काय की आपण कसे क्वेश्चन टॅकल करायचे. अरे, आपलं हे चुकलं होतं, हे तर आपल्याला येत होतं, मग आपल्याला त्याच्यात काय सुधारणा करता येईल एवढाच विचार करा. जास्त मी तर हे केलं असतं, मला हे सोपं होतं, कम्प्युटर खूप प्रॉब्लेम आला, जाऊ द्या. ज्या गोष्टी असतील त्या आपल्या नशिबावर सोडा. आता जे झालं त्याला आपण काहीच करू शकत नाही, पण इथून पुढे आपल्याला काय करता येईल यावर एक सकारात्मक विचार करा. विद्यार्थ्यांसाठी सूचना, या सूचना याच्या आधी देखील मी मध्ये पॉईंटच्या स्वरूपात मांडल्या असतील. निकालावर जास्त विचार करू नका. निकाल काही आला असा तरी तुमचा किमतीचा निर्णय करत नाही, म्हणजे तो तुमच्या किमतीचा निर्णय करत नाही. पुढील प्रोसेसवर लक्ष ठेवा, अधिकृत वेबसाईटवर लक्ष ठेवा. अफवांवर मुळातही विश्वास ठेवू नका. कोणी सांगेल इतका स्कोर आला पाहिजे होता किंवा कोणी सांगेल कट ऑफ इतका लागेल, या कॅटेगरीचा इतका लागेल. हो, लागेल. ज्या दिवशी लागेल त्या दिवशी तो कट ऑफ सिओर राहील. आपण कोणत्याही अफवांवर, कोणताही काहीही व्हिडिओ पाहून अफवांवर विश्वास ठेवू नका. तिसरा पॉईंट आहे, निराश होऊ नका. आज नाही तर उद्या यश नक्कीच तुमचं आहे. मेहनत कधीही तुमची वाया जाणार नाही. आणि चौथा पॉईंट, सकारात्मक राहा. मी वारंवार सांगत आलो, सकारात्मक राहा. नियमित अभ्यास, व्यायाम, ध्यान आणि चांगल्या मित्रांसोबत राहा. म्हणजे चांगल्या मित्रांसोबत राहिल्याने काय होईल की तो तुम्हाला मोटिवेट करेन. नाही यार,
आपण पुढच्या अजून अभ्यास करू. नाही तर काही कसे राहतात, अरे नाही रे, तो त्याला इतके पडले, तू तर इतकं अभ्यास केला, तुझ्यापेक्षा तो काहीच अभ्यास नाही करायचा. अरे हो बाबा, मी केला, त्यांनी केला, जे झालं ते विसरून जा. मित्रांनो, निकाल हा शेवट नाही, ही फक्त एक पायरी आहे. मेहनत सुरूच ठेवा, आत्मविश्वास ठेवा आणि येणाऱ्या समोरच्या संधीला तयार ठेवा. आज नाही तर उद्या यश तुमचंच आहे. नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.